सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. माझ्याकडे नांदेड शहरामधून आता जे आरक्षण उपवर्गीकरण चालू आहे त्या विरोधात एक महामोर्चा निघालेला आहे. यामध्ये आता सध्याला आपण पाहू शकता या ठिकाणी माजी आमदार साबणे सर आहेत. काय सर आपलं नेमकं म्हणणं आणि या आरक्षणावर जे उपवर्गीकरण होत चाललंय याच्यावर काय विशेष मत आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अति मागास समाजांना जे आरक्षण एक गट्टा दिलेलं होतं 59 जातीसाठी, आता ह्या शासनाने या 59 जातीचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावरती समिती नेमली. समिती नेमत असताना त्या समितीमध्ये मागासवर्गीयांचा कोणी प्रतिनिधित्व नाही. हा सर्वे झाला कुठून? आणि हा आरक्षण जे आहे उपवर्गीकरण हा 59 जातीवरती अन्याय करणारा आहे. कारण हा आता ऐच्छिक विषय होणार आहे. उद्या घटनेने जर एखाद्या राज्याला वाटलं की आरक्षण आपल्याला काढून टाकायचं आहे, तो आरक्षण काढून टाकण्याचे अधिकार आता राज्य शासनाकडे येतात. पूर्वी सर्व अधिकार हे केंद्राकडे होते. देशातले सर्व अधिकार हे केंद्र शासनाकडे होते. उपवर्गीकरणाच्या माध्यमामधून मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडण्याचा हा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आम्हा 59 जातीला एकत्र हे आरक्षण दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. सर महाराष्ट्रात बोललं जातं की ज्या आरक्षण उपवर्गीकरण करण्याचे मातंग समाजाचे मान समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते अग्रेसिव्ह आहेत आणि केवळ एकाच समाजाच्या काही नेत्यांच्यावर हे सगळं अवलंबून दिसून येतं. बघा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना संविधान पीठामध्ये जे त्यांनी भाषण केलेलं ते भाषण सर्व समाज बांधवाने ऐकावं, म्हणजे आपल्या मस्तकातलं जो गैरसमज आहे तो दूर होईल. मातंग समाजाच्या काही नेत्यांनी जे उपद्रव माजवला आहे काय बोलायचं? कुठल्या समाजाबद्दल हे आरक्षण नाही. बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक आणि पुरुष चंद्र सूर्य असेपर्यंत हे आरक्षण मागासवर्गीयांना एक गट्टा असले पाहिजे. आज आमच्याकडे जातीनिहाय सर्वे झालेला नाहीये. आता आपल्याकडे जनगणना झाली. या जनगणनेमध्ये जातीनिहाय कुठलाही सर्वे झालेला नाही. कुठलाही डेटा आज राज्य सरकारकडे याचा उपलब्ध नाहीये. तरी पण शासनाने वर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये 59-58 समाजाने एकत्र येऊन हा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढलेला. एकंदरीत 59 ज्या जाती आहेत त्या जमातीचा समूह म्हणजे अनुसूचित जाती आहे आणि हा एक संघ राहावा हा एक आमच्या सर्वांचा प्रयत्न असल्याचे आता आपल्याला माजी आमदार साबणे यांनी बोलून दाखवलेलं आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.